नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी काळेल, साई सिद्धी क्लिनिक अँड पंचकर्म सेंटर घाटकोपर. मी आज एका विशेष पेशंटला भेटवत आहे जे माझ्याकडे डोंबिवली या शहरातून आले. त्यांना गेली 1 ते 1.5 महिना अंगाला चट्टे येत होते. याला आपण शीतपित्त म्हणतो. याला आर्टिकेरिया आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर आर्टिकेरिया त्यांना 1.5 महिन्यापासून रोज त्रास होत होता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण शरीराला चट्टे यायचे. तर ते चट्टे आपण या पेशंटचे बरे केलेले आहेत. तर आपण त्या पेशंटला भेटूया. नमस्कार. हां, तर तुमचं नाव सांगा. आकाश पाटील. आकाश पाटील. बरं, मला काय काय त्रास होत होता? मला अंगावरती चट्टे येत होते. हां. व खूप खाज यायची. माझा फोकस नाही लागायचा अभ्यासात. हां. व बेचैनी पण व्हायची खूप. बरं बरं. मग डॉक्टरांकडे आल्यापासून डॉक्टरांनी पंचकर्म ही ट्रीटमेंट चालू केली आणि आता मी एकदम फिट झालो आहे. आता काहीच त्रास नाही, एक पण चट्टा नाही, टिपकं पण नाही दिसणार तुम्हाला. व्हेरी गुड. म्हणजे अप्रॉक्सिमेटली एक महिना त्यांना खूप त्रास होत होता आणि आता माझ्याकडे आले त्याला एक 10-15 दिवस झाले आणि आपण त्याच्यावर पंचकर्म ही ट्रीटमेंट केलेली आहे. पंचकर्म ट्रीटमेंट याच्यासाठी केली की त्याच्या शरीरामध्ये टॉक्सिन म्हणजे हेतुसेवन केलं. हेतुसेवन म्हणजे बाळा तू काय काय खाल्लंस, म्हणजे यापूर्वी जास्त प्रमाणात काय काय खाल्लं? दही आणि पनीर आणि दुधाचे पदार्थ खूप खात होतो मी, म्हणून हे सगळं फिट माझ्या अंगावरती येत होतं. म्हणजे सर्टन म्हणजे कुठल्याही गोष्टीचं अतिसेवन, अति जिथं माती म्हणतो ना आपण, तसं अतिसेवन, कुठल्याही पदार्थाचं अतिसेवन झाल्यामुळं त्यांच्या शरीरावर हे मी तुम्हाला एक फोटो पाठवतो, त्याचे फोटो पाठवतो. पहिले फोटो हे फोटो आहेत. तर असे त्यांच्या शरीरावर चट्टे यायचे आणि एवढे चट्टे भयंकर असायचे. तो स्वतः 12वीला अभ्यास करतोय, 11वी-12वीचा तर अभ्यास करतोय आणि त्याचं अभ्यासामध्ये लक्ष नाही लागायचं. त्याला पूर्ण शरीराला खाजवावं वाटायचं आणि पूर्ण शरीराला गांधी यायची. असं आहे. त्यांनी आत्तापर्यंत ॲलोपॅथिक मेडिसिन घेतलं, अँटी ॲलर्जिक मेडिसिन घेतली, स्टिरॉइड घेतली, पण हे सर्व करून त्याला आराम मिळाला नाही. आणि हे सर्व करून जर आराम मिळाला नाही त्यावेळेस माझे मित्र आहेत पाटील सर इथं आणि त्यांचे भाऊ आहे. तर त्यांनी सांगितलं की आमचे एक मित्र आहेत आणि तुम्ही चला तिथं म्हणून. मग ते त्यांना इथे घेऊन आले माझ्याकडे आणि घेऊन आल्यानंतर मग त्यांना आत्ता एवढं छान आराम मिळाला की आत्ता मी 15 दिवस ट्रीटमेंट केली पण आत्ता एकही पुरळ येत नाही. पण यापूर्वी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट, ॲलर्जिक, स्टिरॉइड, अँटी फंगल सगळ्या प्रकारची औषधं वापरून झाली. ही औषधं वापरल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा आराम मिळत नव्हता. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस आराम मिळत होता. परत ते आहेतच, औषधं बंद केली की परत त्रास व्हायचा. आत्ता आपण औषधं जरी बंद केली, केमिकलची औषधं पूर्ण बंद केली, तरी सुद्धा 5, 6, 10 दिवस कुठल्याही प्रकारचा एक पण रॅश आलेला नाही त्यांच्या शरीरावर, कुठल्याही प्रकारचा रॅश नाही. तर ही आहे पंचकर्म चिकित्सेची किमया. जर तुम्हाला डायबिटीस असेल, डायबिटीस रिव्हर्स करायचं, डायबिटीस बरा करायचा आहे, ब्लड प्रेशर खूप वाढतोय, कोलेस्ट्रॉल वाढतोय, कोलेस्ट्रॉल बरा करायचं आहे, एखाद्याला ब्लॉकेज आहे बाबा हार्टमध्ये 70%, 80%, 90% ब्लॉकेज आहे, ते ब्लॉकेज काढायचे तर आपण चिरफाड न करता, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी न करता ते ब्लॉकेज काढू शकतो. याचबरोबर तुमचं वजन वाढलंय, त्यामुळे डायबिटीस, ब्लड प्रेशर वाढतोय, वजन कमी करायचं आहे, याच्यासाठी आपण ट्रीटमेंट करतो. मूळव्याध, मुतखडा, दमा, संधिवात या विविध प्रकारच्या आजारावर, ज्या आजारावर रोज गोळ्या खाव्या लागतात, ते आजार आपण ठराविक दिवस पंचकर्म ट्रीटमेंट केल्यानंतर हे आजार आपण कायमस्वरूपी बंद करू शकतो आणि त्या आजाराच्या गोळ्या पण बंद करू शकतो. धन्यवाद.